कुणी कृष्ण कुणी गोपाळ झाला त्याने त्याच्यावरती झाले चांदीची करतात सोन्याच्या त्या पवनरावांचं नाव घेते सोयरा. अरे वा वा वा, अरे वा, अरे वा वा वा. पाण्याने भरली टाकी, अमितरावांचं नाव घेते मी सोयराची काकी. शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, सुमित्रावांचं नाव घेते सोयराची आई. अरे वा वा वा. हाय हॅलो आणि नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल अँड सुमितमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आणि नेहमी मजेतच राहा. येस, आजचा ब्लॉग आहे की सोयराचं बारसं कसं झालं. तेव्हा तर ब्लॉगिंग वगैरे ऑब्व्हियसली यूट्यूब चॅनल मी काही स्टार्ट केलं नव्हतं. सोयराच्या बारसाचं जर डिटेल्स शेअर करायचं झालं तर ॲक्च्युली झालं असं की आयडियली बाळाला पाळण्यामध्ये 12th डेला म्हणजे 12व्या दिवशी घालतात. पण जसं की तुम्हाला माहिती आहे की सोयरा 28 डेज NICUमध्ये होती. सो त्यामुळे तिचं जे पण काही 5वी किंवा 12वी जी असते ती नाही करता आली आम्हाला. आणि त्याच्यानंतर परत 1 महिना आम्हाला थोडं स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करायचे होते. सो त्यामुळे खूप स्ट्रिक्ट रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करायचे होते आम्हाला 1 महिना नंतर. मग त्यामुळे त्याच्यानंतर पण काही फंक्शन नाही झालं आणि बऱ्याच लोकांना भेटायला पण यायचं होतं. म्हणजे जसं असतं ना बाळाला आणि आईला बघायला येतात, भेटायला येतात. पण आम्हीच थोडंसं एक्स्ट्रा फॉलो करायचं म्हणून आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं, रिक्वेस्ट केली होती की बाळ थोडं लहान आहे, प्रीमॅच्युअर आहे, सो तर आपण थोडं थांबूया आणि मग नंतर थोड्या वेळानंतर आपण काहीतरी एक असं जेव्हा टाईम येईल, जेव्हा सर सांगतील, डॉक्टर सांगतील की नाव इज सेफ, की तुम्ही आता म्हणजे पाहुण्यांना भेटू शकता किंवा सोशल गॅदरिंग्समध्ये जाऊ शकता, तेव्हा आपण विचार करू. सो म्हणून मग आम्ही पहिले 2-3 महिने काहीच केलं नाही आणि फार लोकांना अलाव पण नाही केलं आम्ही. थँक्यू त्या सर्वांनाच की ज्यांनी आम्हाला समजून घेतलं की आम्ही असं काम म्हणतो आहे आणि सगळ्यांनी सपोर्ट केलं बेसिकली. देन नेक्स्ट इज दिस की सोयरा जेव्हा 4 महिन्याची झाली तेव्हा मग मम्मी पप्पांची पण खूप इच्छा होती आणि पर्सनली माझी खूप इच्छा होती की माझ्या बाळाचं बारसं, कारण की माझं ना डोहाळ जेवणाचं पण खूप मोठी इच्छा होती की माझं डोहाळ जेवण असं असेल तसं असेल. पण ते नाही होऊ शकलं दोन्ही वेळेस. ॲटलीस्ट सेकंड टाईम मला करायला तरी मिळालं. सो त्याबद्दल खूप आभार देवाचे आणि घरच्यांचे. पण बारसं मला खूप चांगलं करायचं होतं, म्हणजे बारसं करायचं होतं मला माझ्या बाळाचं. असं बरेच जण सजेस्ट करत होते की बारसं आणि बड्डे पण आपण एकत्र करू शकत होतो. पण माझं पर्सनली असं होतं, इवन आमचं सगळ्यांचंच, की तिचं सोयरा आल्यापासून असं ऑफिशियल आणि असं छान असं काही सेलिब्रेशन झालं नव्हतं. सो म्हणून माझी इच्छा पण होती आणि माझ्या मम्मी पप्पांनी मग डिसाईड केलं की आपण करूया जर सोयरा इथे आहे. आणि मग तोपर्यंत सरांनी पण आम्हाला अलाव केलं होतं की नाव म्हणजे आता तुम्ही सोशल गॅदरिंग्स वगैरे करू शकता पण थोडं लांबून, जास्त काही गर्दी नको वगैरे. सो म्हणून मग आम्ही ऑगस्ट एंडला सोयराचं बारसं होतं. सो 24 या 28 ऑगस्टला होतं. सो माझ्याकडे फार असे व्हिडिओज नाही आहेत कारण की खूप लास्ट मोमेंटला सगळं प्लॅन झालं होतं आणि जितकं जमलं तितकं आणि फक्त क्लोज्ड वन्स, म्हणजे फार जास्त गर्दी नको बाळाच्या अवतीभोवती म्हणून जे इमिजिएट फॅमिली मेंबर्स होते आम्ही फक्त त्यांनाच बोलवलं होतं. आणि मग बड्डे जेव्हा येईल तेव्हा मग ऑब्व्हियसली आम्ही बोलवू सगळ्यांना. सो तोपर्यंत स्टेट येऊन राहा आणि बघा सोयराची जर्नी कशी असेल. सो इथून पुढे मी सोयराचे जे पण काही व्हिडिओज आणि फोटोज असतील ते मी पोस्ट करते. सो हा व्हिडिओ नक्की बघा. फायनली बाळाच्या बारसाचा दिवस आला 28 ऑगस्ट 2024. सर्वात आधी बाळाला सुरुवात केली, दुधाने आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी अंघोळ घातली. खूप छान वाटलं की माझ्या बाळाच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याची एवढी गोड सुरुवात होते.
आमचा मामा इथे शूट करत होता आणि आमची आऊ खूप हौशी होती. इथे फायनली आम्ही सगळं आवरून मॉलवरती एंट्री केली आणि खूप मस्त वाटत होतं. माझ्यासाठी खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट होतं आणि सगळं काही आम्ही पर्सनली बघितलं होतं आणि चूज केलं होतं. आणि इथे फायनली चालू झालं बाळाला पाण्यात घालण्याचा कार्यक्रम. इथे आहेत माझा जाऊबाई आणि समोर आहेत त्या आहेत माझ्या ननंदबाई, आत्याचा मान. सो त्या दोघी करत होत्या इथे. कोणी कृष्ण घ्या, कोणी राधा घ्या. सो हे सगळं बघताना खरंच खूप छान वाटत होतं. आणि फायनली आम्ही जे नाव ठरवलं होतं ते नाव रिव्हील करण्याची वेळ आली होती. ह्या नावामागची गंमत अशी आहे की माझं जेव्हा फर्स्ट प्रेग्नन्सी होती तेव्हाच मी आणि सुमितने डिसाईड केलं होतं की मुलगी असेल तर सोयरा नाव असेल. आणि सुमितला हे नाव ॲक्च्युली खूप आवडलं होतं आणि म्हणून मला पण तेव्हा खूप आवडलं आणि म्हणून आम्ही फायनल केलं की आपल्याला मुलगी झाली तर सोयराच नाव ठेवू. सो फायनली आम्ही बाळाला पाण्यामध्ये घातलं आणि इथे सोयराची काकी आणि आत्या नाव घेत होते ओखाना. सो खूप एन्जॉय केला सर्वांनी फंक्शन. छोटा होता पण सिम्पल होता. आम्ही फोटोग्राफर मुद्दामून अपॉइंट केले नव्हते कारण की खूप सारे फ्लॅशेस बाळाच्या डोळ्यांसाठी हेल्दी नसते. म्हणूनच मी ऑप्ट केलं की नको आपल्याला फोटोग्राफर. फोनमध्ये आजकाल सगळ्यांनाच खूप फोटोज आणि व्हिडिओज आपण कॅप्चर करण्याची हौस असते. सो म्हणून ह्या फंक्शनमध्ये आम्ही फोटोग्राफर्स बोलवले नव्हते. बट रेस्ट डेकोरेशन आणि फूड खूप छान होतं. मी डेकोरेशनचा फोटो जमला तर मी नक्की पोस्ट करेन. माझे मामा, मावशी, आजी, दोन्ही आजी झाल्या होत्या, माझी दोन्ही आत्या आल्या होत्या, तसेच आमच्या सगळे इनलॉजच्या साईडचे पण आलेले. सुमितचे काकी, दोन्ही काकी काका, त्यांचे फॅमिलीज. तर असं छोटासा फंक्शन होता. खूप छान वाटलं की माझ्या बाळाचा आनंद आम्ही सगळ्यांसोबत शेअर करू शकत आहोत. सो खरंच खूप छान वाटलं. शयू किती गोड दिसत होती. मग माझं सुरू झालं ओटी भरून. सगळ्यांनी खूप प्रेम, खूप आशीर्वाद दिले. त्याबद्दल खरंच खूप मनापासून थँक्यू. सर्व वेळ काढून आले होते माझ्या सोहळ्याला आणि आम्हाला सगळ्यांना ब्लेसिंग्स दिला. ही आहे आमची फॅमिली. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून बऱ्याच वेळानंतर. खूप मनापासून इच्छा होती की ह्या सर्वांना भेटायचं, पण एका चांगल्या नोटवरती. सो ह्यापेक्षा अजून चांगलं काय असू शकतं. सो म्हणून ह्या सर्वांना माझ्या आनंदात बोलवण्याचा खरंच खूप मोठा माझा हेतू होता. सो खरंच तो खूप साकारी आला. सो खरंच खूप खूप पुन्हा एकदा थँक्यू. खरंच ह्या सगळ्या क्षणांची खूप आतुरतेने वाट घेतली होती. सो तुम्ही समजू शकता की माझ्यासाठी हे सर्व क्षण, हे सर्व फंक्शन्स आणि या छोट्या छोट्या गोष्टी मला का इतक्या महत्त्वाच्या वाटतात. कारण की खरंच मी जवळजवळ एक दीड वर्ष मी या गोष्टीसाठी आसुसले होते. तर फायनली मला हे सगळं मिळालं. सो खरंच खूप खूप थँक्यू. देवाचे मनापासून आभार. आणि असंच थोरा मोठ्यांचा आणि तुम्हा सर्वांचा आमच्यावरती आणि आमच्या बाळावरती आशीर्वाद असू द्या.
आय होप तुम्ही सर्वांना हा ब्लॉग आवडला असेल. थँक्यू खूप जास्त की तुम्ही मला सपोर्ट करताय, प्रतिसाद देत आहे. खरंच मनापासून थँक्यू. मी ट्राय करते जितकं मला पॉसिबल होतं तितकं मी न्यू ब्लॉग शूट करेन आणि मी अपलोड करू. बट जेवढं मला जमतं आहे तेवढं नक्की. सोयराचा अन्नप्राशनचा पण मला ब्लॉग पोस्ट करायचा आहे. तो पण खूप इंटरेस्टिंग आहे. शॉर्ट म्हणजे लास्ट मोमेंट आम्ही जे तयारी केली आहे. एक हाऊस असते ना की माझ्या बाळाचे सगळे मुवमेंट, सगळ्या गोष्टी, रिच्युअल्स खूप छानपैकी आणि खूप मेमोरेबल असावं. सो म्हणून ही सगळी हाऊस बनवायचं. मे बी कदाचित काही प्रथा, काही रिलिजन्स किंवा माहिती नाही इतके डिटेल्स कदाचित आपण तितकं प्रॉपरली करतो की नाही, पण नक्कीच एक हाऊस, प्रेम आणि खूप आशीर्वाद बाळाला मिळावे ह्या गोष्टीने, ह्या हेतूने आपण सगळं करत असतो. सो येस, तो व्लॉग पण नक्की बघा. नेक्स्ट व्लॉग आपल्याला तोच असणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. बाय.